स्वामी समर्थ. नमस्कार, माझ्या अजित ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं आज खूप खूप मनापासून स्वागत. मी आता आलो आहे धर्मदेवेश्वर महादेव मंदिरजवळ. मुंबईतील सर्वात प्राचीन आणि रहस्यमय मंदिरापैकी एक म्हणजे श्री धर्मदेवेश्वर महादेव मंदिर, जे दादर ईस्टला आहे. मंदिराच्या बाहेरील भागात अनेक साधूंचे प्रतिमा बसवण्यात आल्या आहेत, जे या मंदिराचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. हे मंदिर दादर रेल्वे स्टेशनपासून अवघ्या 300 ते 400 मीटर अंतरावर कवी केशवसूत उड्डाणपुलाजवळ आहे. गर्दीच्या आणि गजबजलेल्या दादर परिसरात असूनही हे मंदिर निवांत वातावरणासाठी ओळखले जाते. चला मंदिरमध्ये जाऊया आणि आपण महादेवाचं दर्शन घेऊया. ही तेजस्वी, प्राचीन आणि जागृत शिवलिंग. साक्षात महादेवाच्या अस्तित्वाची जाणीव होते. समोरच माता पार्वतीची प्रतिमा आहे. हे मंदिर सुमारे 150 वर्षापेक्षा जुने असून 1892 याच्या ट्रस्टची स्थापना झाली असल्याचे मानले जाते. पूर्वी या जागेवर एक मोठी धर्मशाळा आणि गोशाळा होती, जी बाहेरून येणाऱ्या भाविकांना आश्रय देण्याचे कार्य करायची. बाहेरील बाजूस कासवाची प्रतिमा आणि नंदी पण आहे. येथे भगवान शंकराची मुख्य पिंड आहे. याशिवाय मंदिरात गणपती बाप्पा, माता पार्वती आणि मारुती गाया यांच्याही सुंदर मूर्त्या आहेत. ही मारुती गायाची शक्तिशाली आणि आध्यात्मिक मूर्ती. ही आपल्या गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती खूपच सुंदर आणि मस्त आहे. मुख्य रस्त्यावरील गोंधळातून आत आल्यावर मंदिरातील शांतता आणि सकारात्मकता ऊर्जा भाविकांना मनापासून शांतता देते. या मंदिरात प्रवेश करताच मनाला असीम शांतता लाभते. येथील सकारात्मक ऊर्जा आणि बाबांची भव्य पिंडी भाविकांना नक्कीच भारावून टाकते. जर तुम्ही मुंबईच्या धावपळीत थोडा वेळ शांततेत घालवू इच्छिता तर दादर स्टेशनजवळ असलेल्या या मंदिराला नक्कीच भेट द्या. मंदिराच्या बाजूला सुद्धा एक हनुमंताची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूस साधूंच्या मूर्ती आहेत. श्री धर्मदेवेश्वर महादेव मंदिरचा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, न चुकता सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हालाही नवीन नवीन व्हिडिओ पाहता येईल. तसंच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी कोणतेही चार्जेस नाही आहे. श्री स्वामी समर्थ.